तर मी सध्या परतवाडा शहरातलं सुप्रसिद्ध असणारं महाविद्यालय भगवंतराव शिवाजीराव पाटील, अरे ज्याला माहित नाही असं कोणीच नाही ना, त्या सध्या महाविद्यालयात आलोय. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थी आहेत, काही शालेय शिक्षक आहेत, हे सरेच्या सरे एकत्र आले. विषय असा आहे की बदलापूरले जो आरोपी होता अक्षय शिंदे, याचं नुकतंच म्हणजे सरकार म्हणजे पोलीसवाल्यानं काय केलं, एन्काउंटर केलाय. त्याच्याबद्दल या साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. तत्पूर्वी मी या शाळेचे जे सन्माननीय प्राध्यापक तटके सर आहेत त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यानं मला या ठिकाणी हा जो प्रोग्राम शूट करायची संधी दिली. तर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. काही ज्या मुली समजा पुढे जर बोलल्या तर त्याच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊ. माझ्यासोबत किती आहे. बदलापूरले जे घटना झाली ती पोलिसांना आता 2-3 दिवस पाहिली ना, टीव्हीवर ते एन्काउंटर केला, तर याबद्दल काय मत, काय सांग बरं बाई जरासं. माझं नाव राजश्री शिराडकर आहे. मी बीकॉम फायनल इयरला भगवंतराव शिवाजी पाटील विद्यालयामध्ये शिकते. ही जी घटना झाली बदलापूरमध्ये, तर ती योग्य आहे की योग्य आहे हा प्रश्न येतच नाही. ती पूर्णतः अयोग्यच आहे आणि सगळ्या मुलींसाठी हा प्रश्न आहे. कारण जसं काही आपल्या कॉलेजमध्ये जेव्हा टीचर्स लोक एंटर करतात किंवा ते आपला इंटरव्ह्यू देतात, तर तसंच आपल्या कॉलेजची किंवा शाळेचे जे शिपाई लोक असतात त्यांचा पण इंटरव्ह्यू झालेला पाहिजे. आणि ते पूर्णतः योग्य आहे की त्यांचा इंटरव्ह्यू, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचं कॅरेक्टर कसं आहे ते योग्य आहे का इथे शिपाई म्हणून काम करायला. आणि जे एन्काउंटर झालं ते पूर्णतः म्हणजे पूर्णतः योग्य आहे. त्यात काही ते असं झालेलं पाहिजे नव्हतं की आपल्या गव्हर्नमेंटनी जेव्हा ही बातमी कळली तेव्हाच त्याला एन्काउंटर करायला पाहिजे नव्हतं किंवा त्याला भर चौकात जे घाणेरडीपेक्षा घाणेरडी शिक्षा देता येईल ते दिली पाहिजे नव्हती त्याला. कारण त्या छोट्या छोट्या मुली आहे. आजकाल सगळीकडे म्हणजे असं पूर्णतः सुरक्षित वातावरण राहिलेलंच नाहीये मुलींसाठी. मुली बाहेर जाऊन काम करू शकत नाही आहे. कारण सगळीकडे तेच ते घाणेरडे लोक, घाणेरडे नराधम सगळीकडे पसरलेले आहेत. त्यांच्या वृत्त्या पूर्णतः खराब झालेल्या आहेत. तर याच्यासाठी माझं मत तर हेच आहे की त्याला ऑन द स्पॉट म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याला कारागृहात न ठेवता त्याला तेव्हाच्या तेव्हा त्याचा एन्काउंटर करायला पाहिजे होतं आणि जितकी घाणेरडीपेक्षा घाणेरडी शिक्षा देता येईल अशा लोकांना तितक्या घाणेरडीपेक्षा घाणेरडी शिक्षा दिली पाहिजे. अरे बाई तर एकदम बंदूकची गोळी आहे बा बोलायला. तर भलेच खतरनाक बोलले. आणखीन एक दिदी आहे. दिदी, झालेली घटना जे प्रशासनाच्या म्हणजे पोलीसवाल्यानं जे एन्काउंटर केलं, हे गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्याबद्दल तो मत काय बा. मेरा नाम दिव्या विनोद परतेकी है। मैं बीए फर्स्ट ईयर में पढ़ती हूँ। ये जो घटना हुई है, सरकार ने जो एक्शन लिया है वो एकदम बराबर है। उनका इनकाउंटर ही करना चाहिए, ना कि उनको कोर्ट में पेश करना चाहिए या फिर जेल में डालना चाहिए। ये बिल्कुल सही है। और कसं आहे, पोरी आजकाल की नाही जरासं ऑन कॅमेरा बोलायला घाबरतात, पण बाई त्या भावना खरोखर एकदमच चांगल्या आहेत. आणखीन एक दिदी आहे. दिदी, काय म्हणणं आहे बा तायाच्या. सर ये जो घटना हुई ना ये बिल्कुल परफेक्ट है, क्योंकि इन लोगों को अगर अभी सजा नहीं देंगे तो ये आगे चल के और करेंगे। इनफैक्ट हो भी रही है, क्योंकि सरकार करती नहीं ना जल्दी, किसी को भी सजा देती नहीं है। एकदम पूरा कोर्ट तक जाएंगी बात, फिर बाद में उनको और केस चलेंगे, तब तक तो वो भूल भी जाते सारी चीजें। तो और जिनके साथ होता उनके माँ बाप तो तरसते रहते, कोई कुछ मर जाते, फांसी ले लेते, अपनी पूरी जिंदगी खत्म करते, क्योंकि बच्चा चले गया ना, उनकी बेटी चली गई ना, क्या लड़की क्या फुकट की रहती है क्या? उनकी भी कुछ मोल होता है, मूल्यवान होती है लड़कियां, उनकी इज्जत करनी चाहिए। लेकिन ये लोग ऐसे कचरा समझ के उनकी इज्जत लूट रहे हैं। क्या सही है क्या ये? बिल्कुल गलत है। उनके साथ जो हुआ, उनका इनकाउंटर हुआ, बिल्कुल सही। इनफैक्ट इससे बहुत घटिया तरीके से उनका इनकाउंटर होना चाहिए। जिस तरीके उसका रेप करे, उसका उसको रुलाए, उसको तकलीफ दिया, उससे भी बदतर तरीके से उनके साथ वो सारी चीजें होनी चाहिए थे। इनफैक्ट जल्दी होनी, जैसी हुआ उसी वक्त उनको फांसी या फिर पब्लिक के हवाले कर देना होना था। उनकी उनकी फैमिली को कितना बुरा लगा होगा। जब तक उनकी फैमिली को संतुष्टि नहीं मिलती तब तक उनको तड़पाने होना था। उन गुन्हेगारों को तड़पाना चाहिए। आणखीन एक विद्यार्थिनी या शाळेतली आहे. बेटा, बदलापूरला जे घटना झाली, पोलिसांनी ज्या पद्धतीने एन्काउंटर केलं, तर या एन्काउंटरचं तू समर्थन करत असेल, तुझं काय मत आहे बा याच्यावर. माझं नाव कुमारी पौर्णिमा प्रकाश डेंबरे. मी बीएस पाटील महाविद्यालयाची विद्यार्थी. जी बदलापूरमध्ये घटना झाली ते खरोखरच अयोग्य आहे. कारण आजकाल लहान मुलीपासून तर मोठ्या आजीपर्यंत सुद्धा म्हणू शकतो आपण, कोणतीही स्त्री ही सुरक्षित नाहीच आहे. पण जे घटना बदलापूरमध्ये झाली आणि ज्या नराधमाला शिक्षा दिली एन्काउंटरची, ते एकदमच योग्यच आहे. कारण त्याला तीच तो डिझर्व करत होता. कारण त्याने हे जे कृत्य केले आहे ते अत्यंत खूपच घाणेरड आहे. माझं म्हणणं तर असंच आहे की बा त्याला याच्यापेक्षा जास्त घाणेरडी शिक्षा दिली असती तरी ती चाललीच असती. या बाईचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं पोलिसांनी एन्काउंटर केलं त्याच्यापेक्षाही खतरनाक शिक्षा द्यायला पाहिजे. तुम्ही बोलता का बाई, तुमची इच्छा आहे काय, तुमच्या काही बोलायचं आहे तिथे. ह्या काही पोरी आहेत, याशिवाय या ठिकाणचा काही
महिला स्टाफ आहे मॅडम, ज्या पद्धतीनं बदलापूर प्रकरणात आपण पाहिलं तर पोलिसांनी एन्काउंटर केला, त्याच्यावर एन्काउंटर केला तो योग्य आहे का अयोग्य आहे? मी प्राध्यापिका मीरा पाखरे भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर ही जी घटना घडली मला वाटतं योग्य आहे. कारण की जर म्हणजे मानवतेला काळिमा फासणारी ही घटना की आपल्याला एक मुलीच्या वयाच्या 4 वर्षाच्या मुलीबद्दल सुद्धा एवढे विकृत विचार मनात येऊन आपण ही अशी घटना करू कसं शकतो असं कृत्य. तर समोर जर कोणाच्या डोक्यात आलं तर त्याला ते आठवलं पाहिजे की असं असं होते. आणि एक गोष्ट दुसरी बाजू ही पण आहे की त्याचं एन्काउंटर केलं योग्य आहे माझ्या मते. पण त्याच्यासोबत आणखी जर काही लोक सहभागी असतील तर त्या घटनेवर त्यांच्या कृत्यावर सुद्धा पडदा पडलेला आहे. तो जर असता तर त्यानं न्यायालयाच्या धाकानं किंवा कायद्याच्या धाकानं नावं सांगितली असती. तर ती लोक सुद्धा वाचली, ही सुद्धा एक बाजू आहे त्यामधली. ते जे त्याच्या व्यतिरिक्त आणखी जर लोक असतील ते सुद्धा समोर आले पाहिजे असं मला वाटते आणि हे योग्यच आहे. मॅडमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं ते जे एन्काउंटर झालं योग्य आहे. तर मॅडम तुम्हाला तुमचं काय मत आहे बाबाच्या? मी संगीता चिंचमलातपुरे, मी पर्यावरण शास्त्रासाठी इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करते आहे. पण आता जे काही झालेलं आहे आताच्या सिच्युएशनला अनुसरून, कारण लहान मुलींपासूनही मोठ्या लेडीज सुद्धा म्हणजे सुरक्षित नाही आहे. मग लेडीजचे जरी घेतलं तरी जे शाळेत जाणाऱ्या मुलींनाही सुद्धा सेफ्टी म्हणून आता भीतीच निर्माण झाली. अशा आताची जे सिच्युएशन निर्माण झाली की त्याला ज्या पद्धतीने नियमानुसार शिक्षा व्हायला पाहिजे होती पण सिच्युएशन नुसार त्याला त्यावेळेस एन्काउंटर झाला ते योग्यच झालेलं आहे. कारण त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. कारण आताच्या याच्यामध्ये कोणीही म्हणजे लेडीज सुरक्षित नाहीये, बाहेर जातो म्हटलं तरीही तिला एक सेफ्टी म्हणून काही ना काही पाहिजे. पण अशा या परिस्थितीत जरी म्हणजे अशा वातावरणात जर लेडीज सुरक्षित राहत नसेल तर कोणत्याही परिस्थितीनुसार त्याला जे काही शिक्षा झाली असेल ते योग्यच झालेलं आहे. मॅडमचं असं म्हणणं आहे की जे काही शिक्षा झाली ती योग्य. आणखीन एक मॅडम आहे, तर काय तुमची प्रतिक्रिया आहे जी मॅडम थोडं सांगा. मैं डॉक्टर शालिनी वैष्णव। जैसे आपने कहा कि एनकाउंटर सही है या गलत है, तो बिल्कुल एनकाउंटर सही है और आगे भी ऐसी कुछ चीजें ना हो इसके लिए हमारी न्याय व्यवस्था है उसमें भी कुछ बड़े परिवर्तन करने पड़ेंगे, क्योंकि एनकाउंटर हर बार संभव नहीं है, हमको भी पता है क्योंकि इस पे सवाल उठ रहे हैं। और दूसरी बात है कि कोई भी यदि बच्चा है, कोई भी शिक्षण संस्था है, तो बच्चे का एक वो दूसरा परिवार है। वो अपने मतलब माता पिता जो उसके होते हैं वो अपने परिवार से उसको एक दूसरे परिवार में भेजते हैं, क्योंकि उसका आयुष का 4 से 5 घंटा रोज का वहाँ पे बीतता है। तो ऐसे में संस्थाओं की भी बहुत बड़ी जिम्मेदारी है कि जो संस्था में जितने भी कार्यरत शिक्षक हैं या उसके अलावा भी जो कर्मचारी हैं उनका कैरेक्टर सर्टिफिकेट अच्छे तरह से जांचे, उनका जो फैमिली बैकग्राउंड है उसकी तरफ भी ध्यान में रखते हुए ही उसे अपने यहाँ पर कार्य पर रखें। नहीं तो ऐसी कोई जो भी घटनाएं शायद घटित होती रहे, क्योंकि पारिवारिक बैकग्राउंड या उसका जो पुराना बैकग्राउंड है उसका बहुत बड़ा असर किसी भी व्यक्ती पर रहता है। मॅडमनं तर भाऊ एकदमच चित्रच क्लिअर करून टाकलं की एखादा जर कोणी कर्मचारी शाळेत जर ठेवल्या जात असेल तर पहिल्यांदा त्यानं ते चितंबी केल्यात का यातही चेक करा. बदलापूर प्रकरणामध्ये जे त्या आरोपीचं एन्काउंटर करण्यात आलं ते अगदी योग्य आहे. कारण की जे न्याय व्यवस्था आजची झालेली आहे त्या न्याय व्यवस्थेमुळेच हे प्रकरण वाढत आहे. कारण की त्यांना असं वाटत आहे की तारीखवर तारीख मिळते. ज्या मुलींवर अत्याचार झालेला असतो त्या वयोवृद्ध होतात पण तरी कोर्टाचा निकाल लागत नाही. मग यावर उपाय काय, तर जेव्हा एन्काउंटर होईल तेव्हा त्यांना कळेल की आपण केलेले जे काही कृत्य आहे त्याची शिक्षा लगेच मिळते. त्यामुळे का होईना ही भीती निर्माण होईल आणि हे जे कृत्य होत आहेत त्याचं प्रमाण कमी होईल. तर आज बीएसपी कॉलेजचा हा संपूर्ण तुम्ही ग्रुप पाहता, इकडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात शालेय शिक्षक आहेत, विद्यार्थी इकडच्या बाजूने शिक्षक आहेत. मी सर्वप्रथम या संस्थेचे आभार मानतो की त्याने या ठिकाणी मला आजचा हा कार्यक्रम शूट करायची परमिशन दिली. प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की झालेली घटना सरकारनं पोलिसांना जे पाऊल उचललं याचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. कारण असे मॅटर राजो तिकडे कोर्टात जर गेलं ना किती दिवस राहतात बापा बापा बापा. पण सरकारनं आणि म्हणजे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गृहमंत्र्याच्या होऊ शकते म्हणजे आता गृहमंत्र्याचा हात दिसून आला, गृहमंत्र्याच्या माध्यमातून घेतलं हे संपूर्ण पाऊल. जो कोणी याच्यानंतर असे कृत्य करेल ना त्याला धडा राहील. कारण तारीख पे तारीख करता करता ते ज्याच्यावर अत्याचार तो म्हातार होऊन जाते पण ते किती प्रकरण निगिरी कोर्टात सिद्ध होत नाही. त्या ठिकाणी गेल्यावर फितूर होतात लोक. तर सारेचं असं म्हणणं आहे, याचं असं म्हणणं आहे की झालेल्या जे एन्काउंटर आहे हे अत्यंत योग्य आणि अशा घटना म्हणजे अशा प्रकारचे दुष्कृत्य करणाऱ्या प्रत्येकाला अशाच प्रकारची म्हणजे शिक्षा मिळायला पाहिजे असं ह्याच्या बोलण्यातून मला दिसून राहिलं.